धुरंधर वृत्त न्यूज, प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत। पिंपळगाव वाकडी मार्गावर गोमांस वाहतूक, 2 आरोपी अटक। भोकरदन तालुक्यात गोमांस वाहतूक व विक्री संदर्भातील गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे। पारध पोलिसांनी कल्याणी गावालगत छापा टाकून मोटारसायकलवरून सुमारे 15 किलो गोवंश जातीचे मांस वाहतूक करत असलेल्या दोघांना अटक केली आहे। घटना 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9:40 वाजता पिंपळगाव वाकडियनवा रोडवर तेजासिंग खंडाळकर यांच्या शेताजवळ घडली। आरोपी शेख जावेद शेख खाजा वय 25, शेख अल्ताफ शेख इक्बाल कुरेशी, दोन्ही रा कठोरा बाजार ता भोकरदन। मिळालेला मुद्देमाल अंदाजे 15 किलो गोवंश जातीचे मांस, किंमत 3000 रुपये, वजन काटा किंमत 1200 रुपये। फॅशन प्रो कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल MH02 DB 6324, किंमत 60,000 रुपये। एकूण मुद्देमाल 64,200 रुपये। प्रकरणाचा खुलासा फिर्यादी संतोष गुलाबराव जाधव वय 32, पोको 853, पारध पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक 1 हा कोणताही परवाना नसताना गोवंश जातीचे सुमारे 15 किलो मांस मोटारसायकलवरून विक्रीसाठी वाहतूक करताना आढळून आला। तर आरोपी क्रमांक 2 याने हे मांस कापून दिल्याचे कबूल केले आहे। घटनेवरून पारध पोलीस ठाण्यात गुन्हा 286/2025 कलम 325 3-5 B N S 2023 सह कलम 5 C 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉन 498 B N सिनकर करीत आहेत।